एनजीओ बाबत राष्ट्रीय शेअर बाजारानं मोठं पाऊल उचललंय। समाजसेवी संस्थांना शेअर बाजाराच्या माध्यमातून आता निधी उभारता येणार आहे। सोनं खरेदीदारांसाठी एक खुशखबर। सोन्याच्या दरामध्ये आजही घसरण झाली आहे। 22 कॅरेट सोन्याचे दर प्रतितोळा 56,650 रुपयांवर गेले, तर 24 कॅरेट सोन्याचे दर 61,800 रुपये प्रतितोळा आहेत। आयात करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक वाहनांना शुल्कात कोणतीही सवलत दिली जाणार नाही, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सोम प्रकाश यांनी दिली आहे। देशातील उत्पादन वाढीला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। मुंबईमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत। पेट्रोल 106 रुपये प्रति लिटर आहे, तर डिझेल 94 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे। सौर ऊर्जा प्रकल्प निर्मितीसाठी टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जीनं डॉक्टर अभय फिरोदिया समूहासोबत करार केलाय। फोर्स मोटर लिमिटेड आणि जय हिंद इंडस्ट्रीच्या सहकार्यानं 13.2 मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारण्यात येणार आहे। हिंदुस्तान कोका कोला बेवरेजेस या कंपनीनं गुजरातमध्ये 3,000 कोटींची गुंतवणूक केली आहे। नुकतीच याची घोषणा करण्यात आली।